पुढची एक मोठी बातमी आहे, कारण बार्टी आणि सारथीच्या संदर्भात आज अजित पवार यांनी विधानसभेमध्ये एक निवेदन दिलंय। यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबामधले 5-5 जण आता पीएचडी करू लागलेले आहेत। विधानसभेमध्ये अजित पवार यांनी हे निरीक्षण नोंदवलं, काही गंभीर आरोपही केले। बार्टी आणि सारथीच्या संदर्भात अजित पवारांनी हे निवेदन मांडलं होतं। मात्र अजित पवार यांच्या या भूमिकेचा वेगळा अर्थ काढू नका असं फडणवीसांनी म्हटलंय आणि अजित पवार यांच्या विधानाचं त्यांनी समर्थन देखील केलंय। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहेत। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय करावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।